3 पेट्रोल पंप या ठिकाणी त्याच्या वतीने इथेनॉल मिश्रित पेट्रोल जे आहे ते दिलं जात आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात आंदोलन जे आहे ते मनसेच्या वतीने केलं जात आहे। मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव असतील किंवा शहराध्यक्ष रवींद्र बोराकर यांच्या मनसेकडून जे आहे ते आंदोलन केलं जात आहे। एकंदरीत बघितलं तर मोठ्या संख्येने मनसेचे कार्यकर्ते या पेट्रोल पंपामध्ये आलेले आहेत। आपण पाहतोय की एकंदरीत या संपूर्ण याच्यामध्ये इथेनॉल मिश्रित पेट्रोल असल्यामुळे कुठेतरी ग्राहकांना जो आहे त्याचा त्रास सहन करावा लागतो, त्यासाठी आंदोलन केलं जात आहे। आपल्यासोबत अविनाश जाधव आहेत। अविनाशजी, काय सांगाल की इथेनॉल मिश्रित पेट्रोल जे आहे ते सध्या ग्राहकांना दिलं जातं, त्यामुळे होणाऱ्या पावसामुळे गाड्या देखील मोठ्या प्रमाणात बंद होताना बघायला सांगतो। इथेनॉलचा उपयोग काय जरा मला समजून सांगा, कोणाला फायदा आहे? जर रस्त्यात लोकांच्या गाड्या बंद पडत असतील, ऍव्हरेज कमी होणार असेल आणि पेट्रोलचा भाव देखील कमी होणार नसेल तर इथेनॉलचा हट्ट का? बरं, इथेनॉलमुळे शेतकऱ्यांना फायदा होतो असं काही लोक म्हणतात। कसं काय? याच्या आधीही शेतकरी ऊस काढायचे, कंपन्यांना द्यायचे, त्यातून त्यांना जे पैसे यायचे ते आधी येतात। याचा फायदा झाला कंपन्यांना। कंपन्यांनी साखर पण काढली आणि त्याच्या चोथ्यातून आज इथेनॉल तयार करतायत। याचा फायदा शेतकऱ्यांना कुठेही झाला नाही। दोन लोकांना याचा फायदा झाला, एक कंपन्यांना आणि दुसरं नितीन गडकरी यांच्या मुलाला। नितीन गडकरींनी काही वर्षापूर्वी म्हटलं होतं की इथेनॉलमुळे पेट्रोलचा खर्च, पेट्रोलची प्राइस ही अर्धी होईल। आज जर तुम्ही पाहाल तर पेट्रोल देशातला, जगातला सगळ्यात महाग ज्या काही देशांमध्ये तर भारतात आहे। आज इथेनॉलमुळे लोकांच्या गाड्या रस्त्यात बंद पडतायत, ऍव्हरेज कमी झालेलं आहे। सगळं होत असताना कशाला हट्ट करतायत गडकरी? याच्या उलट आमचं मत आहे त्यांनी इलेक्ट्रिक कारकडे लक्ष द्यावं। इलेक्ट्रिक कारमुळे लोकांना याचं कुठलं नुकसान होत नाही, उलट लोकांना ऍव्हरेजचा फायदा पडतोय, गाड्यांच्या किमती कमी होत आहेत, परत टॅक्सेस मध्ये सूट मिळतात। तर गडकरींनी नक्की कोणाची सुपारी घेतली आहे? देशाची घेतली आहे की स्वतःच्या मुलाची घेतली आहे? जर इलेक्ट्रिक कार आल्या तर मला असं वाटतंय की जगभरातलं जे काय मोदी त्या दिवशी म्हणाले ना की आता तुम्ही हे विकत घेऊ नका, परदेशी दौरा करू नका, भारतीय चलन घसरतंय, जर आपण इलेक्ट्रिक कारकडे, नॅशनल सोर्सेसकडे जर लक्ष दिलं तर मोदींना असे अपील करावे लागणारच नाही। आपल्याला डिझेल बाहेरनं जो काही विकत घेतो ते कमी होईल। इलेक्ट्रिक कारकडे लक्ष दिलं पाहिजे, ना की इथेनॉल भरून नितीन गडकरीच्या मुलांचं पोट भरलं पाहिजे। मात्र पेट्रोलियम मंत्री याच्यावरती काही बोलत नाहीत, पण नितीन गडकरी यांचा भर या सगळ्या त्यांच्या मुलाच्या कंपन्या आहेत, त्यांचं खातच नाहीये गडकरींचं। गडकरींचं खातं काय? PWD खातं, त्याच्यात इथेनॉल, पेट्रोल या सगळ्या गोष्टी कुठून येतात? इथेनॉलची सुपारी ही गडकरींची आहे आणि गडकरी स्वतःच्या मुलासाठी आणि स्वतःच्या कंपन्या चालवण्यासाठी ही सुपारी वाजवतात। एकंदरीत बघितलं तर जुन्या गाड्या ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात बंद होताना बघायला मिळतात। नवीन गाड्यांकडे सोर्स मात्र, कारण त्याच्या मागचं गडकरी पैसे देणार आहेत आम्हाला। त्या गडकरींमुळे अनेक गाड्यांचे इंजिन बदलावे लागले, नवीन प्रकारचं इंजिन आणावं लागलं। नवीन प्रकारचं ज्यावेळेला इंजिन आणलं त्याचा फायदा कोणाला, त्याचं नुकसान कोणाला झालं? कंपन्यांनी त्याचे पैसे वाढवले आणि तो सरळ बोजा हा ग्राहकांवर टाकला। बरं, यात पेट्रोलचे पैसे कमी झाले नाही, या इथेनॉलमुळे गाड्यांच्या किमती वाढल्या, इंजिनचा दर्जा खराब झाला। आज गाडी एका जागी उभी असेल आणि त्याचा जर पाण्यात संपर्क आला तर त्यात गंज पकडला जातो आतमध्ये। अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यावर मला असं वाटतंय की सरकारने लक्ष द्यायला हवं। गडकरींच्या नादाला लागून देशभरातल्या अनेक गाड्यांचं नुकसान होतंय, याच्याकडे मोदी सरकारने लक्ष द्यायला पाहिजे, ना की मोदी सरकारने गडकरींचा हट्ट पुरवला पाहिजे। आज आपण आंदोलन करतात, मात्र याच्यावरती भविष्य जर तोडगा निघाला नाही तर पुढची भूमिका काय राहणार? आंदोलन करत राहणार। किती दिवस तुम्ही मनमानी करणार ना? किती दिवस मनमानी करणार? एक दिवस या सगळ्याला वाचा या देशात फुटेल। अंधभक्तांचे डोळे ज्या दिवशी उघडतील ना त्या दिवशी या देशात लोकांचे डोळे उघडतील। अहो, राम मंदिरामध्ये जर हा समाजवादी पार्टीने किंवा काँग्रेसने भ्रष्टाचार केला असता ना तर या देशात जाळपोळ झाली असती, राम मंदिरात चोरी झाली म्हणून। पण अंधभक्त अजून गप्प आहेत। तर ज्या दिवशी अंधभक्तांच्या डोळ्यांवरच्या पट्ट्या उतरतील ना त्या दिवशी आपल्याला कळेल। धन्यवाद। नक्कीच आपण बघितलं तर अंधभक्तांच्या डोळ्यावरच्या पट्ट्या ज्या दिवशी उघडतील त्या दिवशी हे सगळं जे आहे ते सुरळीत होईल असं अविनाश जाधवांनी आपलं मत जे आहे ते व्यक्त केलेलं आहे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।